मुख्य अभियंता जे आहेत विद्युत केंद्राचे त्यांच्या विरोधात सुद्धा रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमची मीटिंग सुद्धा झाली, परंतु विद्युत केंद्राचे जे काय मुख्य अभियंता आहेत इंगळे हे गोलगोल उत्तर देत आहेत. बघा ग्रामपंचायतच्या शाळेत बघा आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेत बघा, जिथं खाऊ शिजवतात त्या खाऊ मध्ये देखील राख येते. म्हणजे गावाने त्रास. सर आपण आज उपोषण सुरू केलं आहे, काय मागण्या आहेत? मागण्या आमच्या जवळजवळ 9 मागण्या आहेत. त्याच्यापैकी पहिली मागणी आहे दावतपूर ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेली स्टॉकधारकांची तपशीलवार यादी व या स्टॉकधारकांना दावतपूर ग्रामपंचायत कोणत्या निकषा आधारे स्टॉकधारक ठरवत आहे यांची संपूर्ण माहिती द्यावी. दावतपूर ग्रामपंचायत यांनी कोणकोणत्या एजन्सींना किंवा व्यक्तींना राख उचलण्याच्या गेटपास पावत्या दिलेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती द्यावी. आजपर्यंत औष्णिक वीज केंद्राकडून दावतपूर ग्रामपंचायत यांनी किती मेट्रिक टन राख उचलण्याच्या गेटपास घेतले आहेत व किती गेटपास शिल्लक आहेत याचा संपूर्ण तपशील द्यावा. दावतपूर ग्रामपंचायतचे मागासवर्गीय वार्डामधील ग्रामपंचायत सदस्य यांच्या नावे प्रभागातील मागासवर्गीय नागरिकांना राख उचलण्याच्या गेटपास पावत्या देण्यात याव्यात. दावतपूर ग्रामपंचायत यांनी सेल ऑर्डरमधील एकूण कोट्यामध्ये दावतपूर येथील मागासवर्गीय नागरिकांचा राखीव कोटा किती ठेवलेला आहे. दावतपूर ग्रामपंचायत यांच्याकडे सेल ऑर्डरच्या गेटपासद्वारे किती महसूल जमा झाला याचा तपशील द्यावा. दावतपूर ग्रामपंचायतने ज्या व्यक्तींना किंवा एजन्सींना राख उचलण्याच्या गेटपासच्या पावत्या दिल्या आहेत त्या पावत्यांची रक्कम कोणत्या अकाउंटवर जमा करून घेतली आहे त्या अकाउंटचे बँक स्टेटमेंट सेल ऑर्डर सुरू झाल्यापासून आजपर्यंतचे देण्यात यावे. 177 रुपये मेट्रिक प्रति टनाने 60,000 मेट्रिक टन राख उचलण्याची ऑर्डर मुख्य अभियंता परळी यांनी आजपर्यंत दावतपूर ग्रामपंचायतला राखेचा कोटा उचलण्याच्या दिलेल्या आहे, ज्याची डिपॉझिट व EMD रक्कम 10,06,20,000 रुपये इतकी होत आहे. तर एवढी रक्कम ग्रामपंचायतने महानिर्मिती केंद्राकडे कोणत्या ग्रामपंचायत निधीमधून जमा केली आहे याची माहिती द्यावी. 60 मेट्रिक टन राख ग्रामपंचायतने विक्री केल्यानंतर जी रक्कम ग्रामपंचायतला बाजारभावाप्रमाणे मिळालेली आहे ती रक्कम ग्रामपंचायतच्या कोणत्या खात्यामध्ये जमा केलेली आहे त्याचे सुद्धा त्या अकाउंटचे बँकचे स्टेटमेंट देण्यात यावे. या मागण्या घेऊन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दावतपूरच्या ग्रामस्थांना आणि मागासवर्गीयांना ग्रामपंचायतच्या सदस्यांना या ठिकाणी पंचायत समितीच्या समोर उपोषणाला घेऊन बसलेलो आहोत. काही अधिकाऱ्यांनी भेट दिल्या का किंवा काही चर्चा केली का? नाही, अधिकारी काय भेटायला आले नाहीत. आता काही नेते मंडळींनी पत्रकार संघाने त्यांची भेट घेतली आणि ते भेट घेतल्याच्या नंतर BDO आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक थातूर मातूर उत्तर देत आहेत. परंतु आमची भूमिका आहे की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाहीत. यापूर्वी आपण छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको केला होता. त्या रस्ता रोकोनंतर तुम्हाला काही अधिकाऱ्यांनी भेट दिल्या होत्या, त्यांनी त्यांचं निवेदन त्यांना दिलं होतं. हो. त्यानंतर काही प्रक्रिया पार पडली का, काही चर्चेची वगैरे किंवा काही आश्वासनांची? नाही, आम्ही मुख्य अभियंता जे आहेत विद्युत केंद्राचे त्यांच्या विरोधात सुद्धा रास्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमची मीटिंग सुद्धा झाली, परंतु विद्युत केंद्राचे जे काय मुख्य अभियंता आहेत इंगळे हे गोलगोल उत्तरं देत आहेत. आमचं काही त्याच्यावर समाधान होत नाही, म्हणून आम्ही हे सातत्यानं आंदोलन आमचं चालू राहणार आहे. आम्हाला जोपर्यंत राख मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाहीत. यामध्ये आपण पूर्वी अनेक कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्याचाही आरोप केला होता. तो नेमका कसा होता? तो नेमका असा होता, वीज निर्मिती केंद्राचे जे काय मुख्य अभियंता आहेत सुनील इंगळे यांनी जी टेंडर प्रक्रिया राबवली ती टेंडर प्रक्रिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवली होती. ती टेंडर प्रक्रिया जर जाहीर झाली असती, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात केली असती, जे काय प्रदूषण बाधित गावं आहेत या गावांना जर या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग करून घेतला असता तर जे काय 177 रुपये प्रति टन जे काय राख भाव निघाला म्हणजे दर निघाला, बोली पद्धतीमध्ये तो दर वाढला असता आणि शासनाचा महसूल वाढला असता. परंतु असं न करता भारत देशात नाही तर अख्खं जग ऑनलाईन पद्धतीने चालू असताना सुद्धा मुख्य अभियंता सुनीलजी इंगळे यांनी ऑफलाईन टेंडर काढून
ग्रामपंचायतचा या ठिकाणी फायदा केलेला आहे आणि शासनाचा महसूल बुडवलेला आहे. आपल्या जे उपोषणाचं गाणं आहे त्यावरती एक उल्लेख आहे की जातीय द्वेष भावनेतून, म्हणजे तो नेमका कसा आहे? तो नेमका म्हणजे कसा, दावतपूर ग्रामपंचायतनं जे काय राख उचलण्याचं मागणी केली विद्युत केंद्राकडे, आणि विद्युत केंद्रानं सुद्धा ग्रामपंचायतीला राख उचलण्याचं टेंडर दिलं, ग्रामपंचायतीला, कोण्या व्यक्तीला नाही. आणि मग ग्रामपंचायत ही या सगळ्या गावाची असते. ज्या गावामध्ये जेवढे नागरिक राहतात, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची ग्रामपंचायत असते. परंतु ज्यावेळेस राख वाटप करण्याची वेळ आली त्यावेळेस ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक मागासवर्गीयांना त्या राख प्रक्रियेमध्ये डावललं गेलं. मग तिथं सर्व जातींना राखीच्या पावत्या मिळाल्या, परंतु मागासवर्गीयांना देण्यात आल्या नाहीत. म्हणून आमची भावना झाली की हे जातीय द्वेष भावनेतून यांनी हे आम्हाला डावलले आहे. तर काय सांगाल, आपण ग्रामपंचायतचे सदस्य आहात आणि आपण या अमोल उपोषणामध्ये सहभागी आहात, नेमक्या आपल्या मागण्या काय होत्या आणि आपल्याला कसं डावलं गेलं? आमच्या मागण्याची जे जाती दोषातून जे मागासवर्गीय गावातले लोक आहेत त्यांनाच ह्याच्यातून वंचित ठेवण्यात आलेले, आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सोबत घेऊन आणि त्यांचं सहकार्य आम्हाला लाभून हे आम्ही उपोषण करत आहेत. त्याच्या अगोदर आम्ही संभाजी चौकामध्ये रस्ता रोको केलं त्याच्याविरोधात. पण त्याचं उत्तर जे आम्हाला आलं ते काय बिलकुल असं हे दिलं की एवढं उत्तर देऊन टाकले त्यांनी. लेखी उत्तर द्या, आम्ही म्हणलं एवढं द्या, आम्हाला काहीच नाही तसलं. तर ग्रामपंचायत आणि जे काही अधिकारी आहेत ते संगनमताने मिळून हे टेंडर प्रक्रिया चालू केली. त्यांनी चालू केली तर केली, गाववाल्याला जी घेऊन जे चालायची ग्रामपंचायत, ते ग्रामपंचायत काय करते, स्वतःच वैयक्तिक ते 10-5 लोक जे पैशावाले आहेत, जे काही पुढारी आहेत त्यांच्या जवळचे, त्यांनाच घेऊन चालत आहे. बाकीच्या लोकांना वंचित ठेवलं ना त्याने गावातले. मग त्याच्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीनं आम्हाला सहकार्य दिल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. की खास नाही ती पक्ष जे आहे ते चांगलाच आहे. तुम्ही यापूर्वी ग्रामपंचायत गावातल्या लोकांना किंवा इतरांना त्या भागातली राख मिळावी असं तुम्ही चर्चा केली होती, त्यांना काही निवेदन दिलं होतं? नाही केलेली ना. गावात चर्चा झाली, इंगळे साहेबाबरोबर चर्चा झाली, ते त्यांचे अधिकारी त्याचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर चर्चा झाली, पण काहीच त्याच्यातून आम्हाला फळच कुठलं भेटलेलं नाही. ह्याच्या अगोदर आम्ही थर्मलच्या विरोधामध्ये ते गेट 7-8 नंबरच्या गेट समोर 2 वर्ष उपोषण केले. ते 2 वर्ष टेंडर आम्ही स्वतःहून लांबवलं गेलं किंवा गोरगरिबांना भेटावं. का तर गाव प्रदूषणग्रस्त आहे, आमचं गाव म्हणजे बाधित आहे की धुरुळा वगैरे लोकांना त्रास आहे तिथे. बरं असे शाळेमध्ये जाऊन बघा तुम्ही, एकदा जाऊन एक वेळेस बघा की ग्रामपंचायतच्या शाळेत बघा, नाही आपल्या जिल्हा परिषद शाळेत बघा, जिथं खाऊ शिजवतात त्या खाऊमध्ये देखील राख येते. मग गावाने त्रास सहन करायचा आणि काही कोड्यानेच खायचं म्हणून कसं बोलू, वंचितच ठेवलं नाही तर काय ठेवलं लोकांना. ग्रामपंचायत सदस्य दाऊदपूरचा असून ही राखीची प्रक्रिया निघालेली ही मला माहीत नाही. कारण ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवून त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्याच्या नंतर ज्यावेळेस माहिती झालं त्यावेळेस आम्ही अनेक जण सरपंचाकडे गेलो होतो. आम्ही म्हणलं आम्हाला पण ह्याच्यात घ्या, आम्ही हे जे राखाची 177 रुपये टनाचे जे पैसे भरायचे ते आम्ही भरू. तर सरपंचाने आम्हाला डावलण्यात आलं आणि ठराविक एजन्सींनाच ह्या पावत्या देऊन ते माल उचलण्यात आला. त्यांचा किती जण होते? आम्ही कमीत कमी 30 ते 40 जण असतात. म्हणजे साधारणतः 30 ते 40 जण आहेत ज्यांनी फॉर्म म्हणजे त्यांनी मागणी केली, हो, निवेदन दिले किंवा पण त्यांना दिलं नाही त्यांना? हा नाही दिलं.